नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. टी-ई-टी आणि सी-टी-टीच्या अभ्यासामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सामाजिक शास्त्राच्या आजच्या तासिकेमध्ये आपण खगोलीय भूगोल या विषयावर 30 प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा अक्ष त्याच्या परिभ्रमण कक्षेला सर्वात जास्त झुकलेला आहे, ज्यामुळे तिथे अत्यंत तीव्र ऋतुबदल होतात? तर या ठिकाणी अशी घटना जी आहे ती घडत असते युरेनस, म्हणजे हर्षल, त्याला हर्षल असं सुद्धा म्हटलं जातं. युरेनस या ग्रहावर ही घटना घडत असते. कारण का युरेनसचा अक्ष सुमारे 98 अंशांनी झुकलेला आहे, त्यामुळे तो कक्षेत फिरताना जवळजवळ लोळत असल्यासारखा आपल्याला दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक डी युरेनस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या खगोलीय घटनेदरम्यान बॅलीच्या माळा पाहावयास मिळतात किंवा पाहायला मिळतात? अशी घटना खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी घडत असते. कारण खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकण्यासाठी आणि सोडताना चंद्रावरील डोंगरामधून सूर्यप्रकाश मण्यासारखा चमकतो. म्हणून पर्याय क्रमांक ए खग्रास सूर्यग्रहण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरून पाहत असताना खालीलपैकी कोणता ग्रह कधीही मध्यरात्री आकाशाच्या मध्यभागी दिसू शकत नाही? तर असा जो ग्रह आहे तो आहे शुक्र ग्रह. शुक्र हा अंतर्वर्ती ग्रह असून त्याची कक्षा पृथ्वीच्या आत आहे, त्यामुळे तो सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतरच आपल्याला बघायला मिळतो, मध्यरात्री बघायला मिळत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी शुक्र हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील सरासरी अंतराला काय म्हणतात आणि ते अंदाजे किती किमी आहे? म्हणजे अंदाजे किती अंतरावर आहे? तर तो अंदाजे 15 कोटी किलोमीटरवर तो आपल्याला आहे. मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील सरासरी अंतर त्याला एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं मानलं जातं, जे अंदाजे 14,95,97,870 किलोमीटर, म्हणजे जवळपास 15 कोटी किलोमीटर आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. आपण पुढचा पण प्रश्न डी पर्याय सुद्धा बघू शकता. चला पुढचा प्रश्न बघा. पाचवा प्रश्न, जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या लंब गोलाकार कक्षेत सर्वात दूरच्या अंतरावर असतो तर त्याला काय म्हणतात? आता लक्षात ठेवायचं, चंद्राची आपल्याला जवळची आणि दूरची स्थिती विचारली आहे. सूर्य आणि पृथ्वीमध्ये सुद्धा असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून अपसूर्य, उपसूर्य, उपभू आणि अपभू असे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं, सूर्य आणि पृथ्वीच्या बाबतीत असेल तर अपसूर्य, उपसूर्य ही स्थिती लक्षात घ्यायची आहे, परंतु चंद्राच्या बाबतीत मात्र उपभू आणि अपभू स्थिती लक्षात घ्यायची आहे. आता सर्वात जास्त जवळ असेल, समजा जवळच्या स्थितीला उपभू म्हणायचं आणि दूरच्या स्थितीला अपभू म्हणायचं. मग चंद्राच्या बाबतीत आहे, म्हणून या ठिकाणी काय विचारलेले, सर्वात दूरच्या अंतरावर असतो, मग याला आपण उपभू म्हणजे पर्याय क्रमांक डी उपभू स्थिती असं म्हणणार आहोत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सहावा प्रश्न, मंगळ आणि गुरुग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान असणाऱ्या लघुग्रहाच्या पट्ट्यातील सर्वात मोठा खगोलीय गोळा, ज्याला बटुग्रह असं घोषित करण्यात आलेलं आहे, तो कोणता आहे? तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, या ठिकाणी 4 पर्याय आहेत. तर सेरेस हा लघुग्रहाच्या पट्ट्यातील सर्वात मोठा खगोलीय गोल आहे, त्याला बटुग्रहाचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी सेरेस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सातवा प्रश्न, 21 जून रोजी उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्य खालीलपैकी कोणत्या अक्षावर अगदी डोक्यावर चमकतो? तर लक्षात ठेवायचं आहे, उत्तर गोलार्धामध्ये ही स्थिती असते 23.5 अंशावर कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंश दक्षिणवर असते मकरवृत्त. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. मग आता उत्तर गोलार्धात विचारले आहे, मग या ठिकाणी बी कर्कवृत्त हे उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कारण 21 जून रोजी उत्तर अयन दिन असतो, जेव्हा सूर्य कर्कवृत्तावर लंबरूपात चमकतो, ज्यामुळे उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आठवा प्रश्न, सूर्यमालेतील ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र लक्षात घेता कोणत्या ग्रहाला स्वतःचं कोणतंही चुंबकीय क्षेत्र नाही? तर शुक्राला कोणत्याही प्रकारचं चुंबकीय क्षेत्र नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण शुक्राचे परिभ्रमण अत्यंत संथ असल्याने त्याच्या गाभ्यात डायनोमा तयारच होत नाही, म्हणून त्याला चुंबकीय क्षेत्र नाही. जसं आपल्या पृथ्वीच्या गाभ्यामध्ये लोह आणि निकेल त्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी डायनोमा तयार होतो, तर तसं या ठिकाणी शुक्राच्या गाभ्यामध्ये किंवा शुक्राची परिभ्रमण कक्षा अत्यंत संथ असल्यामुळे त्याच्या गाभ्यात डायनोमा तयार होत नाही, म्हणून त्याला चुंबकीय क्षेत्र नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी शुक्र हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
9वा प्रश्न बघा, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन म्हणजे IAU ने 2006 मध्ये प्लुटोला बटुग्रह म्हणून घोषित केले. आता त्याचं कारण काय होतं, तर कोणता निकष लावला होता जो तो पूर्ण करू शकला नाही? तर लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक बी बघा, या ठिकाणी आपल्या कक्षेच्या आजूबाजूला खगोलीय कचरा किंवा इतर खडक साफ करणे हा जो निकष आहे तो ते पूर्ण करू न शकल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा या ठिकाणी काय केलं आहे, त्याचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे ग्रहाचा आणि त्याला बटुग्रह घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 10वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या खगोलशास्त्रज्ञाने सर्वप्रथम सिद्ध केले की ग्रहांच्या परिभ्रमणाची कक्षा ही वर्तुळाकार नसून लंबगोलाकार आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, जोहान्स केपलरने ग्रहांच्या गतीचे 3 नियम मांडले, ज्यातील पहिल्या नियमानुसार ग्रहांची कक्षा लंबगोलाकार असते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जो आहे जोहान्स केपलर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा, सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाहेरील भाग जो केवळ खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी पांढऱ्या प्रकाशाच्या मुकुटासारखा दिसतो त्याला काय म्हणतात? तर त्याला कोरोना किंवा प्रभामंडल असं म्हटलं जातं. तर असे कोणता या ठिकाणी बघा त्याचं स्पष्टीकरण, कोरोना हा सूर्याच्या वातावरणाचा अत्यंत तप्त आणि सर्वात बाहेरील भाग आहे जो फक्त संपूर्ण सूर्यग्रहणात स्पष्ट दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे बघा, या ठिकाणी 4 पर्याय दिले, पर्याय क्रमांक सी जो आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न बघा, पृथ्वीवरून चंद्राची फक्त एकच बाजू नेहमी दिसते, याचं मुख्य खगोलीय कारण काय आहे? तर हे आपलं या ठिकाणी आपण सर्व जाणता की जी चंद्राची जी स्वतःभोवती फिरण्याची जी गती आहे आणि सूर्याभोवती फिरण्याची पृथ्वीभोवती फिरण्याची जी गती आहे की नाही, ही दोन्ही जवळपास सारखी असल्यामुळे आपल्याला नेहमी त्याची फक्त एकच बाजू दिसत राहते. आता या ठिकाणी हा जो काळ आहे पृथ्वीभोवती फिरण्याचा जो काळ आहे किंवा स्वतःभोवती फिरण्याचा जो काळ आहे तो 27.3 दिवस घेतो, म्हणजे जवळपास 1 दिवसाच्या जवळपास आहे तो या ठिकाणी, म्हणजे 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी आहे. परंतु दोन्ही काळ मात्र सारखेच आहे, म्हणजे त्याची परिभ्रमण कक्षा आणि परिवलन कक्षा चंद्राची सारखीच असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतं, दोन्ही भाग आपल्याला त्या ठिकाणी काय असतात, त्याचं फक्त एकच बाजू आपल्याला दिसत राहते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते विधान कृष्णविवरच्या संदर्भात अचूक आहे? 13वा प्रश्न. तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे की त्याचं गुरुत्वाकर्षण इतकं तीव्र असते की प्रकाशही त्यातून बाहेर पडू शकत नाही. पहिलाच पर्याय जो आहे तो पहिला पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता त्याचं स्पष्टीकरण सांगतो. कृष्णविवराची घनता आणि गुरुत्वाकर्षण अफाट असते, खूप असते, त्यामुळे त्याचा मुक्तिवेग म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए, त्याचे गुरुत्वाकर्षण इतके तीव्र असते की प्रकाशही त्यातून बाहेर पडू शकत नाही. हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न, पृथ्वीच्या परिवलनाचा म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा वेग सर्वात जास्त कोठे असतो? तर त्या ठिकाणी तो मध्यभागी असतो. पृथ्वीचा कारण मध्यभाग कसा आहे, फुगीर आहे आणि त्या ठिकाणी पृथ्वीचा घेर विषुववृत्तावर सर्वात जास्त असल्याने 24 तासात ते अंतर कापण्यासाठी पृथ्वीला विषुववृत्तावरील जी गती आहे ती त्या ठिकाणी सर्वाधिक ठेवावी लागते. ती किती असते? सुमारे 1670 किलोमीटर प्रति तास, म्हणजे इतकी सर्वाधिक असते, जी ध्रुवावर याच्यापेक्षा ती याच्या तुलनेने कमी असते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी विषुववृत्तावर आहे की नाही, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न 15वा, ध्रुव तारा नेहमी उत्तर दिशेला एकाच जागी स्थिर का दिसतो? आहे की नाही. तर 4 पर्याय दिलेला आहे आपल्याला ध्रुव तारा. तर त्या मग पर्याय क्रमांक सी बघा, तो पृथ्वीच्या फिरण्याच्या अक्षाच्या अगदी रेषेत उत्तर ध्रुवाच्या वर आहे. तर या ठिकाणी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना तिचा अक्ष ध्रुव ताऱ्याच्या दिशेने स्थिर असतो, त्यामुळे पृथ्वी फिरली तरी तो आपली जागा बदलताना दिसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान वसंत संपाचे अचूक वर्णन करते?
तर आता वसंत संपात हा लक्षात ठेवायचा आहे, मार्च महिन्यामध्ये येतो 21 मार्चला. तर या ठिकाणी 21 मार्चला वसंत संपात म्हणतात, जेव्हा पृथ्वीवर सर्वत्र 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते, म्हणजे दिन आणि रात्र समसमान असतात 21 मार्चला, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच दिवशी त्याला वसंत संपात असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे, 21 मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर लंबरूप असतो आणि दोन्ही गोलार्धात दिवस रात्र समान असतात. हा पर्याय या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. तुम्ही डी पर्याय सुद्धा या ठिकाणी बघू शकता. चला पुढे जाऊया. 17वा प्रश्न. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेतील गाभ्यामध्ये म्हणजे कोर प्रामुख्याने कोणते घटक आढळतात ज्यामुळे पृथ्वीला चुंबकीय क्षेत्र प्राप्त झाले आहे? मगाशी मी सांगितलं शुक्राला जो आहे, शुक्राला अशा प्रकारचं या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नसण्याचं कारण त्याच्या गाभ्यामध्ये डायनोमा तयार होत नाही. परंतु पृथ्वीच्या बाह्य जो काही गाभा आहे, पृथ्वीच्या बाह्य गाभ्यात वितळलेले लोह आणि निकेल यांच्या प्रभावामुळे आहे की नाही, त्या ठिकाणी वितळलेले लोखंड असताना निकेल असतो, यांच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी जिओ डायनोमो तयार होतो, ज्याने चुंबकीय क्षेत्र बनतं. मग अशा प्रकारे या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक ए, निकेल आणि लोह. बघा तुम्ही पहिलाच पर्याय निफे, त्याला निफे असं सुद्धा म्हटलं जातं. नि म्हणजे या ठिकाणी निकेल आणि फे म्हणजे फेरन म्हणजे लोह आहे की नाही. तर या ठिकाणी अशा प्रकारे निकेल आणि लोह पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सर्वोच्च भरती म्हणजे उधाणाची भरती खालीलपैकी कोणत्या दिवशी येते? तर लक्षात ठेवायचं आहे, ही स्थिती जी आहे प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला या ठिकाणी येत असते. अमावस्या आणि पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असतात, ज्यामुळे त्यांचे एकत्रित गुरुत्वाकर्षण बल वाढून मोठी भरती येते. म्हणून पर्याय क्रमांक सी, केवळ पौर्णिमा आणि अमावस्या हे जे पर्याय आहेत, हे पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 19 कडे. आंतरराष्ट्रीय वाररेषा इंटरनॅशनल डेट लाईन 180 अंश रेखावृत्तावरून जाताना काही ठिकाणी सरळ न ठेवता वाकडी का करण्यात आलेली आहे? आता त्याचं कारण पर्याय क्रमांक बी बघा तुम्ही. याचं जे कारण आहे, मुख्य कारण, तर एकाच देशातील बेटांवर किंवा जमिनीवर दोन वेगवेगळे वार आणि वेळ होऊ नये म्हणून या ठिकाणी ती काही ठिकाणी सरळ न जाता वाकडी ठेवण्यात आलेली आहे. जर ही रेषा अलास्का आणि सायबेरियाच्या जमिनीवरून गेली असती तर एकाच देशातील भागात दोन वेगळे वार मानावे लागले असते. हा गोंधळ टाळण्यासाठी ती समुद्रावरून वाकडी केली आहे. लक्षात, अलास्का आणि सायबेरियाच्या बाबतीमध्ये असं होऊ नये म्हणून. चला पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. सूर्यमालेतील नेपच्यून ग्रहाचा रंग फिकट हिरवा दिसतो, याच्या वातावरणात प्रामुख्याने कोणत्या वायूचं प्राबल्य असतं ज्यामुळे हा निळा आणि हिरवा दिसतो? तर लक्षात ठेवायचं मिथेन. पर्याय क्रमांक सी बघा, मिथेन. आता मिथेनच्या बाबतीत सांगतो. नेपच्यून आणि युरेनसच्या वातावरणातील मिथेन वायू लाल रंग शोषून घेतो आणि निळसर त्या ठिकाणी प्रकाश परावर्तित करतो, ज्यामुळे ते निळसर दिसतात. म्हणून पर्याय क्रमांक सी, मिथेन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. पृथ्वीवरून पाहत असताना सूर्य एका वर्षात ज्या काल्पनिक मार्गावरून जाताना दिसतो त्या संपूर्ण वर्तुळाकार मार्गाला खगोलशास्त्रात काय म्हणतात? तर बघा, सूर्याच्या या आभासी वार्षिक मार्गाला क्रांतिवृत्त असं म्हटलं जातं. यांच्याच बाजूला 12 राशींचे पट्टे सुद्धा असतात, ही ॲडिशनल माहिती आहे. चला, म्हणून पर्याय क्रमांक 1 क्रांतिवृत्त हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सौरमालेचे व्हॅक्यूम क्लीनर असं म्हटलं जातं? बघा बरं, कारण तो आपल्या अफाट गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे येणाऱ्या अशनिनांना स्वतःकडे खेचून घेतो. तर असा एकच ग्रह आहे तो म्हणजे ज्युपिटर, ज्याला आपण गुरु मराठीमध्ये काय म्हणतो? गुरु म्हणतो. या ठिकाणी 4 पर्यायामध्ये गुरु सगळ्यात वर आपल्याला देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आता गुरु ग्रहाचे गुरुत्वाकर्षण सगळ्यात जास्त आहे. 1994मध्ये शुमेकर लेव्ही 9 हा धूमकेतू गुरुग्रहाच्या गुरुग्रहाने जो पृथ्वीकडे येत होता त्याला स्वतःकडे खेचून घेतलं, ज्यामुळे पृथ्वीचं रक्षण झालं. म्हणून या ठिकाणी गुरु जो ग्रह आहे हा याला गुरुग्रहाला सौरमालेचं व्हॅक्यूम क्लीनर असं म्हटलं जातं. कारण व्हॅक्यूम क्लीनर काय करतो? आपल्याकडे ओढून घेण्याची ताकद व्हॅक्यूम क्लीनरमध्ये असते. म्हणून सौरमालेचा व्हॅक्यूम क्लीनर कोण आहे? तर गुरु आहे. म्हणून पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न. चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या मोठ्या विवरांना काय म्हणतात? म्हणजे चंद्रावर जे गड्डे पडलेले आहेत, आपल्याला खालून ते गड्डे दिसतात, इथून काळे काळे दिसतात, ती प्रामुख्याने कशामुळे झालेली आहेत? म्हणजे चंद्रावरची जे विवर आहेत
ही काळ्या रंगाची जी आपल्याला स्पॉट दिसतात खालून पृथ्वीवरून, तर ती कशामुळे तयार झालेली आहेत, काय कारण असेल, तर ते सर्व झालेलं आहे कशामुळं, ते उल्कापातामुळे झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. कारण का चंद्राला स्वतःचं वातावरण नसल्यामुळे बाहेरील उल्का थेट पृष्ठभागावरून आदळतात, त्यामुळे मोठी विवरणे तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक सी उल्कापात हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 24. एका रेखावृत्तावरून दुसऱ्या लगतच्या रेखावृत्तावर जाताना स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक पडतो? आता लक्षात ठेवायचं आहे, एकूण जे रेखावृत्ते आहेत पूर्ण 360 रेखावृत्ते आहेत लक्षात, आणि एकूण आपला कालावधी किती आहे तर 24 तास. मग 24 तासामध्ये त्यांना 360 रेखावृत्त पार करायचे असतात. मग या 24 तासाची मिनटं जर केले तर 1440 होतात. मग 1440ला जर 360 अंशानं या ठिकाणी भागलं तर या ठिकाणी 4 उत्तर येतं. म्हणून एक रेखावृत्त पार करण्यासाठी पृथ्वीला किती वेळ लागतो? 4 मिनिटे लागतात. म्हणून पर्याय क्रमांक डी 4 मिनिटे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 25वा प्रश्न. सूर्यमालेतील सर्वात जवळील तारा, सूर्यमालेबाहेरील सर्वात जवळची तारा प्रणाली कोणती आहे जी पृथ्वीपासून सुमारे 4.24 प्रकाश वर्ष अंतरावर आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ही पर्याय क्रमांक सी बघा, प्रॉक्सिमा सेंटॉरी हा अल्फा सेंटॉरी प्रणालीचा भाग असून तो सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 26वा. हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी पृथ्वीवरून स्पष्ट दिसतो? किती वर्षांनी पुन्हा, की एकदा दिसून गेल्यानंतर पुन्हा 76 वर्षांनी दिसतो आपल्याला लक्षात. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा आपल्याला केव्हा दिसला होता? 1986 मध्ये दिसला होता, आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तो 2061 मध्ये दिसेल. चला 76 पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा. जेव्हा आकाशात एकाच इंग्रजी कॅलेंडर महिन्यात 2 वेळा पौर्णिमा येते तेव्हा येणाऱ्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला काय संज्ञा दिली जाते? तर या ठिकाणी त्याला ब्लू मून असं म्हटलं जातं. एकाच महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लू मून असं म्हटलं जातं. याचा चंद्राच्या रंगाशी काहीही संबंध नसतो. चला पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 28वा. पृथ्वीच्या कक्षेचा आकार पूर्णपणे वर्तुळाकार नसून लंब गोलाकार आहे. जेव्हा पृथ्वी जानेवारी महिन्यात सुरुवातीच्या सूर्याच्या सर्वात जवळ असते तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात? तर लक्षात ठेवा, मग मी तुम्हाला सांगितलं चंद्र बाबतीत होतं, आता हे सूर्याच्या बाबतीत आहे. मग आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे: आयन दिन, अपसूर्यस्थिती, उपसूर्यस्थिती, संपात बिंदू. आता ए आणि डी तर होणार नाही, आयन बिंदू होणार नाही, संपात बिंदू होणार नाही. मग या ठिकाणी अपसूर्य स्थिती आणि उपसूर्य स्थितीमध्ये गोंधळ होतो. मग आपल्याला काय विचारलंय? सर्वात जवळ पृथ्वीच्या सूर्याच्या सर्वात जवळ असतो, तर ती सर्वात जवळ असेल तर त्याला उपसूर्यस्थिती असं म्हणायचं आहे. उपसूर्यस्थिती सर्वात जवळचं, आणि लांब असेल तर अपसूर्यस्थिती म्हणायचं. मग पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण पृथ्वी जेव्हा सूर्याच्या सर्वात जवळ असते म्हणजे 14.7 कोटी किलोमीटर, त्याला उपसूर्यस्थिती असं म्हटलं जातं. 29वा प्रश्न बघा. ध्रुवीय प्रदेशात म्हणजे नॉर्वे, अंटार्क्टिका रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या रंगीबेरंगी प्रकाशाच्या विलोभनीय छटांना काय म्हणतात आणि ते कशामुळे तयार होतात असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हा जो पर्याय आहे यामध्ये पर्याय क्रमांक डी बघा, सौर वारे आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र यांच्यातील अभिक्रियेमुळे. लक्षात ठेवायचं आहे कशामुळे? तर सूर्याकडून येणारे प्रभारित कण म्हणजे सोलर वाइंड पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे ध्रुवाकडे खेचले जातात आणि वातावरणातील वायूवर आदळल्याने हा प्रकाश निर्माण होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 30. आपली सूर्यमाला ज्या आकाशगंगा मिल्की वे दीर्घिकेचा भाग आहे तिचा नेमका आकार कसा आहे? तर या ठिकाणी सर्पिलाकार आहे, तिचा चक्राकार किंवा सर्पिलाकार. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे तो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. चला अशा प्रकारे या ठिकाणी 30 मार्काची 30 प्रश्नाची आपली PYQ संपलेली आहे. आशा करतो तुम्हाला ती नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर या ठिकाणी आपला जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्ही लाईक पण करायचं आहे, कमेंट्स पण करायचं आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ मागचे, पुढचे आणि आताचे हे सर्वच्या सर्व व्हिडिओ तुमच्या जवळ येतील किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये म्हणा, तुमच्या अकाउंटवर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील, यूट्यूबला बघायला मिळतील. म्हणून या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.